ऐतिहासिक विजय आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची जी युती झाली आणि आज तुम्ही जो आकडा सांगितला होता सुरुवातीपासून तो आकडा त्यापेक्षा पुढेही विजयी उमेदवार झालेले काय सांगा? हा विजय अहिल्यानगरच्या जनतेकरता जनतेला मी समर्पित करतो की ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपच्या युतीला जे प्रचंड त्यांनी आपलं पाठबळ दिला, आशीर्वाद दिला. हा विजय आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे. हा विजय आमचे देशाचे आपले कणखर गृहमंत्री मान्य अमित भाईंचा आहे. हा विजय ज्यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज दैदिप्यमान यश पक्षाला भारतीय पक्ष मिळालं ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली त्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा या यशाबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती अभेद्य राहिली. मला त्या दोघांच्या कष्टाचं फळ आपल्याला पाहायला मिळतं की 68पैकी 52 जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश प्रथमच मिळालं आहे. त्यांचंसुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. एकंदर आपण पाहिलं तर खासदार सुजय निलेश संख्या आहेत, मात्र एकही जागा तुतारीला पक्षाला आलेली नाही. उभाटाही कुठंतरी एका जागेवरच विजय झालेला आहे. एकंदर मला वाटतं जनतेने ज्यांना नाकारलं त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार, त्याच्यात जनतेनेच ती प्रतिक्रिया नाकारून व्यक्त केलेली आहे. त्यांनी आरोप केले होते की भारतीय जनता पार्टी दबाव आणते, दबावाचं राजकारण करते, पैशाचं राजकारण करते, असं त्यांनी आरोप केला होता. तसं जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं आहे. ईव्हीएमवर पुन्हा शंका घ्यायचं कारण अरे आता निवडणूक आयोगावर आता शिवसेनेचे नेते आता उभाटाचे नेते आरोप करायला लागलेच आहे. पराभव लक्षात आला की एकतर निवडणूक आयोगावर आरोप करायचे, नाहीतर मग जे फॅशन झालेली आहे ईव्हीएमवर आरोप करायचे. त्यामुळं या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची. करता करता जनतेचा सुद्धा त्याच्यावर आत्मविश्वास आला नाही. हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपलं अति स्पष्ट दिसतं. प्रचारात दंड थोपटणारे आता निकालानंतर काय झालेलं दिसून येते. ते कसं आहे की त्यांनी काय करावं त्याचा प्रश्न. आम्ही एक विशेष ते कार्यक्रम घेऊन त्यांच्यासमोर गेलो होतो. आमदार संग्रामभाई जगताप असतील, डॉक्टर सुजय असतील, त्यांनी एक विश्वासाचं एक विश्वासक असं शहरात अहिल्यानगर शहराच्या विकासाकरता लोकांना आश्वासन दिलं होतं. लोकांनी त्याचा विश्वास ठेवला आहे, का बोलतात केला आहे. त्यामुळे मला वाटतं आता जनतेचा विश्वास सार्थक ठेवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादी युतीला आपल्याला करावं लागणार आहे. महापौर पदाचं काय सूत्र ठरलंय? महापौर पदाचं काय सूत्र ठरलेलं आहे? युती आमची दोघे तरुण आहेत, दोघे निर्णय घेतील. महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड हे सध्या म्हणजे निवडणुकी महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एकत्र आले होते, मात्र कुठंही त्यांचा जन्मत आला नाही. मुंबईतूनही झाले आणि महाराष्ट्रात कुठं हे निवडणुकीपूर्वी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या मी सांगितलं असे कोणी एकत्र निवडणूक बंदच नाही, चिन्ह बंधन नाही. असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये जनता जेव्हा आपल्यासाठी झगडतो, काम करतो, त्याच्यासाठी जनता त्यांच्या मतं उभे राहतात. मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवला. कोस्टल रोडचं रूपण असेल, मेट्रोच्या माध्यमातून असेल, आता सेतू आहे, आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये उभं राहत आहे. मला वाटतं त्यामुळे कधी नव्हत घरातून जागा व्हायचं मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं. जनते आता आजच्या काळात जनतेला मान्य नाही आहे. हा मुंबई महापालिकेचा निकाल स्पष्ट सांगतोय. पुणे महानगरपालिकेचा निकाल, पिंपरी चिंचवड नगर महापालिकामध्ये उभाटाला लोकांनी नाकारलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाला नाकारलंय. सगळ्या ठिकाणी त्याची दुर्दा झालेली आहे. मला वाटतं म्हणून म्हटलं की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. लोक या युतीला कंटाळलेले आहेत एकत्र करणार असं दिसतंय निवडणूक. सर, महाराष्ट्र में बीजेपी को अच्छा नतीजे सामने आए हैं, क्या कहेंगे? 29 महानगरपालिका का चुनाव हुआ है. महानगर पालिका के चुनाव में ये जो भारतीय जनता पक्ष को जो सफलता मिली है, मैं समझता
समझता हूँ कि महाराष्ट्र की जो महापालिका के जो मतदार है उनका ये विजय है। और सबसे बड़ी बात है कि हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री विश्व नेता आदरणीय नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व को लोगों ने अपना समर्थन दिया है। देश के प्रखर गृह मंत्री जो है अमित भाई शाह, उनका हमेशा मार्गदर्शन महाराष्ट्र को मिला है। उनके नेतृत्व पे लोगों ने मोहर लगाई है। और मैं सबसे अभिनंदन हमारे नेता राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहब का करना चाहता हूँ कि जिस तरह से पिछले 1 साल से 2.5 साल से महाराष्ट्र की पूरी जो छवि बदल रहे हैं, सभी क्षेत्रों का जो विकास जिस तरह से हो रहा है, लोगों ने उनके नेतृत्व में अपनी पसंदी, लोगों ने उनका नेतृत्व में मोहर लगाई है। सबसे बड़ा विजय हमारा महायुति का है। कभी ये कई जगह हम आपस में लड़े हैं, फिर भी महाराष्ट्र का सबसे बड़ी जीत महायुति की। मुंबई में ठाकरे बैंड का कुछ भी असर नहीं हुआ, क्या कहेंगे? वो तो मैंने चुनाव के पहले ही कहा था, वो ठाकरे बैंड अभी जो मुंबई में कोई ब्रांड ही नहीं है। मुंबई एक ही ब्रांड है, भाजपा और फडणवीस साहब का ब्रांड है। बाकी सबका ब्रांड अभी सबका ब्रांड का बैंड बज गया है। महापालिकेचा निकाल म्हणजे 2029 ची लोकसभेची निवडणूक बघितली जाते। आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, आमच्या हाती झालेली आहे। विधानसभेला म्हणजे एवढं मोठं यश मिळालं, नगरपालिकेत एवढं मोठं यश मिळालं। माननीय मुख्यमंत्री महोदयाने मी नगरसभेत सांगितलं होतं आम्ही महानगरपालिकेत सुद्धा हॅट्रिक करू, हे करून दाखवली। आता 4था धमाका हा जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला पाहायला आता यापूर्वी काँग्रेसमध्ये होतात त्यावेळेस काँग्रेसकडे सत्ता आहे जिल्हा परिषदची, आणि आता तुम्ही भाजपमध्ये आहात, तर आगामी जिल्हा परिषदची सत्ता आहे ती भाजपकडून आल्या। जिल्हा परिषदेवर महायुती सत्ता येईल, त्याच्याबद्दल काही संदेह नाही। महापालिका निवडणुकीदरम्यान काही गैरप्रकार आढळून आले होते, जसे की आनंद विद्यालयामध्ये काही बोगस मतदान होते, त्याबद्दल निवडणूक प्रक्रिया आहे, त्याच्यात निवडणूक अधिकारी आहेत, चौकशी करतात। निवडणूक प्रचारात सुजयदादा नेहमी सांगायचे की लोकसभेला जे निकाल लागला मतदारांना पश्चाताप झाला आणि त्याची ते दुरुस्ती करणार आहेत, असं मतदार म्हणत होते। आपल्याला ज्यांना त्यावेळेस लोकांना फेक नॅरेटिव्हवर जो लोकांनी मतदारांना बोलवण्याचं काम झालं, तो फेक नॅरेटिव्ह होता। आता हे मतदारांच्या लक्षात आलेलं आहे। आज पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला त्यांचा तर पूर्ण धुवा झालेला आहे। मला वाटतं त्यांना जनतेनं पूर्ण नाकारलेलं आहे, आणि उभाटावर सुद्धा मला वाटतं अवघी एकच जागा मिळाली, एकच जागा। मला वाटतं आता याच्या पलीकडे म्हणून जनतेनं आपली चूक दुरुस्त केलेली आहे निवडणुकीमध्ये, आणि भविष्यात सुद्धा असेच निकाल लागतील। मला याच्यामध्ये पूर्ण विश्वास आहे। सगळ्यांना विजयाचे गुलाल लागलेले आहेत, आता फक्त सुजयदादाच राहिलेले आहेत, त्यांचं पुनर्वसन बाकी राहिले आणि ते नेहमी बोलून दाखवत असतात। त्यांचं नेमकं कधी पुनर्वसन आहे? जनता जनार्दन या नगरपालिकेमध्ये, विधानसभेला, नगरपालिकेला महानगरपालिकेचा विश्वास व्यक्त केलेला आहे। मला वाटतं डॉक्टर सुजयनी त्यासाठी जे अविरत परिश्रम घेतलेले आहे, जनता जनार्दन त्यांना आशीर्वाद देईल, त्याबद्दल माझ्यावर काही शंका नाही। आता संग्राम भाया जोडीला आहे, त्यामुळे आता कुठे अडचण राहिली नाही। आता स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक येईल, विधान परिषदेची सगळ्या निवडणुका महायुतीची केली, इथं दुसऱ्याला संधी नाही। धन्यवाद। आणि मला पत्रकार बांधवांचे आभार मानायचे, अतिशय निरपक्षपणे तुम्ही सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये जो कव्हरेज केला, लाईव्ह कव्हरेज केला, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सगळ्यांना मनापासून धन्यवाद।